नमस्कार. आज IDT एज्युकेशनच्या माध्यमातून आपण जळगाव जिल्हा इथे आलेलो आहोत आणि इथे जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आज इंटेरियर डिझायनिंग क्षेत्र, सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र या बाबतीत आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत जळगाव जिल्ह्याचे नामांकित इंटेरियर डिझायनर, सिव्हिल इंजिनियर श्री ऋषिकेश राव सर, जे ऋषिकेश राव असोसिएट्सचे डायरेक्टर आहेत आणि आज त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या इंटेरियर डिझायनिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील मान्यवरांसाठी खूप काही नवीन गोष्टी आपण समजून घेणार आहोत. प्रथमतः तर खूप खूप आभारी आहोत सर आणि प्रथमतः वेलकम तुमचं आमच्या या पॉडकास्ट इव्हेंटसाठी येण्यासाठी. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला इथे येण्याची संधी दिली. यस सर, मी जळगावमध्ये ऐकलं की 30 वर्षाचा काळ इंटेरियर क्षेत्रात आणि सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात तुम्ही दिला. तुमचा 30 वर्षाचा प्रवास कसा होता सर? खूप छान प्रवास होता. म्हणजे बेसिक जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हाचं मार्केट आणि आत्ताच्या मार्केटमध्ये खूपच म्हणजे ड्रास्टिक फरक आहे आणि तो आम्ही सगळ्या आनंदाने त्याचा आनंद घेतला त्या सगळ्या प्रवासाचा त्या टप्प्यावर. सर, जसं 30 वर्षाचा प्रवास तुमच्या नजरेतून आपण बघितला तर तो कसा बदलत गेला? म्हणजे बाय मटेरियल, बाय स्ट्रक्चर, बाय डिझाईन त्यात कसा बदल होत गेला? सुरुवातीला सगळे मॅन्युअली ड्रॉइंग्स असायचे. येस. त्याच्यानंतर मटेरियल जे होतं अवेलेबल मार्केटमध्ये ते फार लिमिटेड होतं, चॉईस खूप लिमिट होता आणि कस्टमरची जी टेंडन्सी होती ती पण खूप जास्त काही याचे म्हणजे जास्त त्यांना हवी नसायची काही खूप जास्त. आताचा जो ट्रेंड आहे तो पूर्ण बदललेला आहे. रोज मार्केटमध्ये नवीन नवीन गोष्टी येत असतात, त्यामुळे आम्हालाही अपडेट राहण्याकरता रोज अभ्यास करावा लागतो की काय नवीन आणि आपण क्लायंटला काय नवीन देऊ शकतो. आणि त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजी पण खूपच बदललेली आहे. आता सगळे ड्रॉइंग्स आपले ऑटोकॅडवर होतात. 3D व्ह्यूजमुळे घर कंप्लीट झाल्यावर कसं दिसेल आतून, बरोबर. हां, तर याचा पण लोकांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. तर आपल्या व्ह्युअर्सला एक प्रश्न नक्कीच पडला असेल, सिव्हिल इंजिनियर आणि इंटेरियर डिझाईन याला थोडंसं आम्हाला क्लॅरिफिकेशन द्या सर. तसं म्हणायला गेलं तर या दोघंही म्हणजे पॅरलल ब्रँचेस आहेत. येस सर. म्हणजे इंटेरियर डिझायनिंगमध्ये काम करत असताना खूप बऱ्याचशा गोष्टी या सिव्हिल वर्कशी रिलेटेड आहेत. म्हणजे तुमचं फ्लोरिंग झालं, टॉयलेट झालं, किचन झालं, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सिव्हिल वर्कशी रिलेट असतं. आणि माझा बेस सिव्हिल इंजिनिअरिंगचा असल्यामुळे मला त्या गोष्टीचा फायदा होतो. आणि सिव्हिल वर्कमध्ये काम करताना इंटेरियरचा असा फायदा होतो की आम्ही प्लॅनिंग करतानाच खिडकी, दरवाजे, त्याच्यानंतर जे फर्निचरच्या प्लेसमेंट अशा पद्धतीने करतो की जेणेकरून तोडफोड काही होत नाही. तर दोन्ही गोष्टी पूरक असल्यामुळे त्याचा मला दोन्ही गोष्टींमध्ये खूप बेनिफिट होतो दोन्ही गोष्टींचा. सर, जर तुम्ही शिक्षक झालात आणि इंटेरियरच्या डिझाईनच्या विद्यार्थ्यांना जर गायडन्स करायचं असेल तर तुम्ही महत्त्वाच्या काय सूचना सांगाल? पहिली गोष्ट की पिंटरेस्ट आणि गुगलच्या खूप जास्त त्याचा नादी लागून कारण त्याच्यामध्ये आपली क्रिएटिव्हिटी आणि आपली जी विचारशक्ती आहे ती पूर्णपणे खंडित होऊन जाते. त्या ज्या आपण पिक्चर बघतो किंवा त्या ज्या गोष्टी असतात त्या प्रॅक्टिकली खूप ठिकाणी काही पॉसिबल नसतात. तर आम्ही क्लायंटला आणि विद्यार्थ्यांना ते सांगू की त्याच्या खूप नादी न लागता, कारण प्रत्येकाची जागा वेगळी, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे त्या जागेची. तर त्या जागेला न्याय देताना आपल्याला कस्टमाइजच विचार करावा लागतो. आणि आम्ही गेले 30 वर्षापासून आम्ही बजेटही कस्टमाइज करतो. बरोबर. हां, आणि म्हणजे त्याची प्रॅक्टिकली क्रिएटिव्हिटी आणि बजेट या दोघांची सांगड घालून काम करतो. सर, 30 वर्षाच्या प्रवासात तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग बघितलं, इंटेरियर बघितलं, पण आत्ता लेटेस्ट कोरोनानंतर AI टेक्नॉलॉजी, ChatGPT, रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, सेन्सर टेक्नॉलॉजी, ऑटोमेशन हे आता इंटेरियरमध्ये आलंय. मग हे आल्यानंतरचं इंटेरियर कसं वाटतंय? चांगलं आहे ना. हे पहा, आता काळाच्या अनुरूप तर आपल्याला ते सगळे जे बदल आहे ते ॲक्सेप्ट करावेच लागतात आणि काळाच्या अनुरूप सगळ्या गोष्टींना जावंच लागतं. करोनानंतर खूप गोष्टी बदलल्या, म्हणजे लोकांच्या रिक्वायरमेंट्स बदलल्या खूप. म्हणजे पहिले घरामध्ये एकच सिंगल टॉयलेट असलं तर चालायचं, पण आता या करोनापासून सेपरेट पाहिजे. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना वर्क फ्रॉम होम म्हणतो आपण, तर त्याच्याकरता त्यांना लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या पण सगळ्या आहेत. त्याच्यानंतर तुमच्या घरापर्यंत येणाऱ्या लोकांच्या मध्ये पण खूप बदल झालेला आहे. तर मग त्या अँगलने विचार करून इंटेरियरच्या गोष्टी करायला पाहिजे. सर, जळगाव शहर 2050 जसं भारत महासत्ता होतंय त्या काळापर्यंत आपण आपल्या जळगाव शहराला कसं बघतोय? पोटेन्शियल तर खूप आहे,
पण थोडा राजकारणी लोकांच्या याच्यामुळे थोडासा मागे पडला आहे. पण आम्हाला अपेक्षा आहे की आता या 2050मध्ये आत्ताच्या गोष्टीला तुम्ही बघाल तर इंटेरियरच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पण अवेलेबल होत आहेत. सुरुवातीला आहे ना, लोकांना जळगाव म्हटलं की खेडेगाव वाटतं, अरे जळगावला हे मिळतं. जे बाहेरगावून जेव्हा येतात लोक की या गोष्टी आमच्याकडे सगळ्या गोष्टी मिळतात इथे जळगावला. म्हणजे तुम्ही मुंबईला जाण्याची पण काही आवश्यकता नाही. इतक्या सगळ्या फिनिशिंगच्या गोष्टी सगळ्या जळगावमध्ये भेटतात, सगळ्या अवेलेबल आहेत. बरोबर. जे टॉपच्या गोष्टी ज्या सगळीकडे ज्या अवेलेबल आहेत त्या जळगावात सगळीकडे अवेलेबल आहेत. IDT एज्युकेशन्सने हा पॉडकास्टच्या माध्यमातून जो नॉलेज शेअरिंग विषय सुरू केलाय याच्याबद्दल तुमचं मत काय? खूपच सुंदर कार्यक्रम आहे हा. याला म्हणजे विद्यार्थी आणि जे प्रोफेशनल आहे त्या दोघांच्याही दृष्टीने ह्या खूप फायदेशीर गोष्ट आहे की छोट्या छोट्या गावांमध्ये कोण कोण काय करतं आणि कशा पद्धतीने काम करतं. तर याच्यातून मुलांना प्रोत्साहन मिळून मुलं या लाईनमध्ये येतील चांगले आणि चांगल्या पद्धतीने येऊन तुम्ही जे त्या पद्धतीने शिकवतायत किंवा आम्ही ऐकलंय की खूप छान कार्य चाललंय तुमचं. आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत. येस सर. तर त्यानिमित्ताने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही असेच खूप चांगले चांगले विद्यार्थी घडवत राहू. नक्कीच. आणि आमच्या प्रोफेशनलचा विद्यार्थी घडवताना आम्हाला त्यांना अनुभव शेअर करायला किंवा आम्हाला काही येत असलेल्या गोष्टी शेअर करायला खूप जास्त आनंद होईल. नक्कीच सर. की ज्याचा भविष्यात खूप मोठा फायदा आमच्या लाईनला पण त्याचा फायदा होईल आणि लोकांना पण विद्यार्थ्यांनाही खूप फायदा होईल. सर, मला एक अजून प्रश्न तुमच्याकडनं कुतूहल म्हणून जाणून घ्यायचा आहे. या 30 वर्षाच्या प्रवासात असा एखादा प्रसंग आलाय का की ज्यावेळेस खूप मोठं फेल्युअरचा सामना तुम्हाला करावा लागला आणि ते फेल्युअर आलं पण त्यातनं तुम्ही कसा मार्ग काढला? नाही, देवाच्या आशीर्वादाने किंवा कृपेने असं फेल्युअरचा काही आजपर्यंत काही अनुभव आला नाही. कारण आहे ना, आम्ही प्रत्येक गोष्टीला खूप विचारपूर्वक काळजीपूर्वक, आता मी जरी सिव्हिल इंजिनियर असलो तर आम्ही काही टेक्निकली काही सिव्हिल चेंजेस करायचे असतील तर आमचे जे स्ट्रक्चरल डिझायनर आहे, जे स्पेसिफाईड काम करतात, ते स्पेशलिस्ट आहेत, त्यांचे सल्ला घेऊन त्या बाबतीतले जे कन्सल्टंट आहे त्यांचा कन्सल्ट घेऊन आम्ही काम करतो. त्यामुळे फेल्युअरचा आत्तापर्यंत काही अनुभव आला नाही देवाच्या कृपेने. सर, आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या व्ह्युअर्सला आजची गोल्डन लाईन तुम्ही काय सांगाल? आजची गोल्डन लाईन विद्यार्थ्यांना म्हणतायत का तुम्ही? ओव्हरऑल सगळ्यांना. हां, म्हणजे विद्यार्थ्यांना तर की रोज तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकत राहणे खूप गरजेचं आहे. कारण आणि ओव्हरऑल बाकीचे जे ज्यांना इंटेरियर करायचं आहे त्यांना पण की रोज मार्केटमध्ये नवीन नवीन गोष्टी अवेलेबल होत आहेत, रोज नवीन येत आहेत. तर त्या गोष्टींचा अभ्यास करून सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. नक्कीच आज आपल्याला सरांनी अतिशय बहुमोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन परिवार मी तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतो सर की तुम्ही तुमचा वेळ दिला. थँक्यू सो मच.